नमस्कार. आजची बातमध्ये आपलं स्वागत. मी स्नेहिल. 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट वाराणसीमधून कडवं आव्हान मिळण्याची शक्यता आहे. कारण प्रियंका गांधी थेट वाराणसीमधून निवडणूक रिंगणात उतरण्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे जर खरंच प्रियंका गांधी मोदींच्या विरोधात लढल्या तर 1999 मधील सोनिया गांधींविरुद्ध सुषमा स्वराज यांच्यातील लढतीच्या आठवणी ताज्या होणार आहेत. प्रियंका गांधी थेट मोदींना आव्हान देणार. वाराणसीतून निवडणूक लढण्याची शक्यता. पुन्हा बेल्लारी निवडणुकीच्या आठवणी ताज्या. मोदींच्या विरोधात काँग्रेसचं प्रियंका अस्त्र. मैंने आपसे पिछली बार भी कहा, अगर पार्टी कहेगी तो मैं कहीं से भी चुनाव लड़ूं. प्रियंका गांधींचं हे वक्तव्य. गेल्या 3 महिन्यांपासून काँग्रेसच्या महासचिव म्हणून काम करणाऱ्या प्रियंका गांधींनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. आणि आपली पहिलीच लोकसभा निवडणूक त्या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात म्हणजेच वाराणसीतून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे प्रियंका गांधींची तयारी झाली असून आता फक्त राहुल आणि सोनिया गांधींच्या होकाराची प्रतीक्षा असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामागचा असा एक हेतू असू शकतो की भाजपचे मुख्य प्रचारक हे नरेंद्र मोदी आहेत आणि नरेंद्र मोदी देशभर सभा घेत फिरत आहेत. वाराणसीमध्ये जर प्रियंका गांधी जर त्यांच्या विरुद्ध मैदानात उतरल्या तर त्यांना जास्त लक्ष वाराणसीत घालावं लागेल. त्यांच्यामुळे आपोआप त्यांच्या फिरण्यावर काही निर्बंध येतील. 2दा जाण्याऐवजी आता 5दा किंवा 6दा जावं लागेल. त्यामुळे ते काही अंश त्या ठिकाणी बांधले जातील. प्रियंका गांधी खरंच मोदींविरोधात निवडणूक लढल्यास 1999च्या बेल्लारी मतदारसंघातील आठवणी ताज्या होणार आहेत. भाजप अस्तित्वाची लढाई असताना सुषमा स्वराज सोनिया गांधींविरोधात बेल्लारीतून निवडणूक लढल्या होत्या. सोनियांचा पराभव करणं अवघड असल्याचं त्यांना माहित होतं, तरी आपल्या पक्षासाठी त्या तिथून लढल्या. आता तशीच काहीशी परिस्थिती काँग्रेस समोर आली आहे. त्यामुळे पक्षाचं अस्तित्व गांधी कुटुंबातील सर्वात छोट्या नेत्या, देशातील सर्वात मोठ्या राजकीय व्यक्तीला आव्हान देण्यासाठी सज्ज झालाय. तो एक ऐसे प्रधानमंत्री हैं जिन्होंने खुद अपने संसदीय क्षेत्र में 5 सालों में एक गरीब परिवार के घर, एक गांव में जाने का कष्ट नहीं किया. प्रियंका गांधी यांना काँग्रेसमध्ये सक्रिय होऊन अवघा 2.5 महिना झालाय. पण असं असतानाही प्रियंका गांधी यांनी मोदींना आव्हान देण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या या निर्णयामागे काँग्रेस पक्षाच्या अस्तित्वासोबतच कौटुंबिकही कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर निशाणा साधत आले आहेत. एक 10वीं कक्षा तक पढ़ा हुआ नौजवान जिसके जेब में 1 लाख रुपया था, 1 लाख रुपया था और 3 साल में 300 करोड़ रुपया हो गया. मां बेटे का ये कारोबार है. जी का तो सुना था, अब जीजाजी का भी सुन लिया. मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देण्याच्या इराद्यानं आता प्रियंका गांधी थेट त्यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. राहुल गांधींचा अमेठीतून निवडणूक अर्ज भरताना देखील रॉबर्ट वाड्रा थेट त्यांच्या रॅलीत दिसले होते. मुझे दुख होता है. दुख अपने लिए नहीं है, इस बात का नहीं है कि आप किसी को जलील कर रहे हो और सच्चाई आगे नहीं आ रही है. इस बात का नहीं है कि मैं अपने बच्चों को रोज समझाती हूँ कि एक दिन सत्य आगे आएगा. प्रियंका गांधी वाराणसीतून मोदींना आव्हान देण्याच्या तयारीत असल्या तरी त्यांची लढाई ही अवघड आहे. नरेंद्र मोदी यांना 5,81,122 मतं मिळाली होती, तर अरविंद केजरीवाल यांना 2,09,238 मतं मिळाली होती. तर काँग्रेसच्या अजय राय यांना अवघी 75,614 मतं मिळाली होती. या निवडणुकीत नरेंद्र मोदी 3,71,884 मतांनी विजयी झाले होते. केवळ 2014च नव्हे तर वाराणसीतील या आधीच्या निवडणुकातही काँग्रेसला चिंतेत टाकणाऱ्या ठरल्या आहेत. 2009 मध्ये भाजपचे मुरली मनोहर जोशी विजयी झाले होते. 2004 मध्ये काँग्रेसचे राजेश मिश्रा विजयी झाले होते. 1999 मध्ये भाजपचे शंकर प्रसाद जयस्वाल, 1998 मध्ये शंकर प्रसाद जयस्वाल, 96 आणि 91 मध्येही शंकर प्रसाद जयस्वालच विजयी झाले होते. तर 1989 मध्ये जनता दलचे अनिल शास्त्री विजयी झाले होते. 100% राहुल गांधींचं काही या सगळ्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मुद्दे प्रभावीपणे मांडू शकत नाहीत, मुद्दे निवडू शकत नाहीत आणि राहुल गांधी हे लोकांना आकर्षित करू शकत नाही, हे आता काँग्रेसच्या लक्षात आलेलं आहे. आणि त्यामुळे ते अशा पद्धतीने मग प्रियंका गांधींना पुढे आणून काही उपयोग होतो का बघता येईल, अशा प्रकारचं आचरपणे ते करत असावेत.
उत्तर प्रदेशची जबाबदारी सांभाळणाऱ्या प्रियंका गांधींनी 18 मार्च ते 20 मार्च दरम्यान प्रयागराज ते वाराणसी असा 3 दिवसीय उत्तर प्रदेश दौरा केला होता. प्रयागराज मधील मनैया घाटावरून वाराणसीतील 80 घाटावर त्यांनी बोटीद्वारे प्रवास केला होता. यावेळी समर्थक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनीही मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. या दौऱ्यात त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. इतनी दूर से कैसे पहचाना? इतनी दूर से कैसे पहचाना? काँग्रेस संघटनेच्या कामात उतरलेल्या प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी होती आहे. त्यामुळे आता प्रियंका यांनीही थेट वाराणसीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी केल्याचं दिसतंय. खरं तर वाराणसी हा मोदींचा भक्कम गड आहे, हे प्रियंका गांधी देखील जाणतात. त्यामुळे आता प्रियंका यांच्या वाराणसीतून लढण्याची चर्चा ही खरी होते की केवळ चर्चाच ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद जाधवसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9marathi.com.